चला मंडळी, आज गावरान घरगुती स्वाद क्लाउड किचन मध्ये मी तुम्हाला मुलांच्या टिफिनसाठी भेंडी फ्राय दाखवणार आहे। चला तर बऱ्याच ताईंची रिक्वेस्ट होती की भेंडी फ्राय दाखवा, कारण आपण रील्स मध्ये रोजच्या ऑर्डर टाकत असतो। तर आमच्या कुमुदला पण आज टिफिनला भेंडी द्यायची होती। तर चला आता अगदी आपण एकदम झटपट तयार होणारी भेंडी करणार आहे, ते पण एकदम कांदा वगैरे काही त्याच्यात घालायचं नाही, कारण मुलं ते निवडून बाजूला काढतात त्यापेक्षा। चला मी तुम्हाला आज एकदम सोपी भेंडी फ्राय, हे बघा असे भेंडी कट करून घेतलेली मी, बघू शकता या पद्धतीने मोठी थोडीशी अशी, आणि असा भरपूर थोडासा लसूण घ्यायचा, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर। चला आता आपण लसूण मिक्सरलाच मस्त बारीक करून घेऊया। एकीकडे मी कढई गरम करायला ठेवली, त्यात आता आपण 2 पळ्या तेल घालूया। चला बघू शकता या पद्धतीने आपण सर्व मिक्सरच्या भांड्यात असा लसूण फिरवून घेतलेला आहे। तर आता सर्वप्रथम आपण थोडीशी मोहरी टाकूया, जिरे, आणि लगेच आपला हा लसूण छान फ्राय करून घ्यायचा असा। लगेच मिरच्या टाकायच्या, अगदी थोडीशी कोथिंबीर, आणि पटापट परतवायचं, म्हणजे आपला मसालाही खराब होत नाही आणि असं जळकट मसाला लागत नाही। असं पटापट हात हे करायचं, चालवायचा, आणि लगेचच आपण यात थोडीशी हळद, अगदी अर्धा चमचा हळद, अगदी चवीसाठी थोडासा गरम मसाला परतवून घ्यायचं एकदा पुन्हा, आणि लगेच आपली भेंडी टाकून द्यायची। चला आता पटापट परतवून घेऊया पुन्हा। तसंच तीच प्रोसेस फुल गॅसवर परत अशी परतवत राहायची, म्हणजे भेंडी छान फ्राय होते आणि चिकट होत नाही। चला आता आपण थोडासा असा एवढी फोड लिंबूची पूर्ण याच्यात पिळून घेऊया। लिंबू पिळण्याचं एक कारण, भेंडीला मस्त असं तिखट आंबट छान चव पण येते आणि भेंडी चिकट पण होत नाही। चला आता भरपूर परतवली गेली आपली भेंडी। आता आपण चवीनुसार यात मीठ घालूया, आणि पुन्हा तशीच परतवून अगदी थोडीशी आता कोथिंबीर घालूया वरून, आणि अगदी 2 मिनिटासाठी वाफ घेऊन घेऊया। थोडासा गॅस मीडियम करून घेऊया। चला असं झाकण ठेवूया आणि बघूया 2 मिनिटांनी आता आपण। चला आता आपण झाकण काढून घेऊया, बघूया आता आपलं भेंडी। हा मस्त झाली भेंडी, बघू शकता अगदी जास्त ऑइली पण नाही, आणि कशी बघा चिकट नाही अजिबात, एकदम मोकळी भेंडी झाली, बघू शकता। तर मैत्रिणींनो तुम्ही पण नक्कीच मुलांसाठी टिफिनला करू शकता, ऑफिसला डब्यासाठी करू शकता, माणसांसाठी, तर खूपच मस्त। तर चला आता आपण टेस्ट बघूया आणि बोलूया भेंडीविषयी पुढे। तसंच आपल्याकडे आज चिकन दम पुलावची सुद्धा ऑर्डर आहे। तुम्हाला जर चिकन दम पुलावची ऑर्डर आपलं रेसिपी हवी असेल तर कमेंट करून कळवा। चला आता आपण भेंडीची टेस्ट चेक करूया। चला मंडळी, या तुम्ही पण भेंडी खायला या, खूप मस्त भेंडी झालेली आहे, अगदी अशी चिकट नाही काही नाही। चला टेस्ट करूया आता भेंडी आपण। हा अप्रतिम झालेली भेंडी, म्हणजे जे कोणी भेंडी खात नसतील ते पण भेंडी खातील अशी भाजी झालेली आपली आजची। तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा, आणि व्हिडिओला लाईक करत चला, व्हिडिओ शेअर करत चला, कमेंट करून नक्कीच कळवा आमच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात, पुढची रेसिपी काय बघायची, आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज। म्हणजे कसं आहे, तुमचा सपोर्ट मोलाचा आहे, तुम्ही सपोर्ट केलात तर आम्ही खूप काही करू शकतो। चला धन्यवाद मंडळी।